मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। दुपारपर्यंत लढतींचं चित्र स्पष्ट होणार। बंडखोरांची मनधरणी की नाराजी दूर करण्याचा राजकीय नेत्यांकडून प्रयत्न। ठाकरे बंधूंसोबतच्या युतीवरून शरद पवार सकारात्मक। काँग्रेस शिष्टमंडळाकडून देखील पवारांची भेट घेत आघाडीसाठी इच्छा व्यक्त। मनपा निवडणुकीमध्ये युती आघाडीबाबत पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष। काटोलमधील आघाडीमुळे सलील देशमुख यांनी पक्ष सोडला। शेकापच्या अर्चना देशमुख यांना पाठिंबा दिल्यानं नाराजी। सलील देशमुख अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा। सूत्रांची माहिती। शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी। पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा। महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना। सूत्रांची माहिती। बाबा मला मारलं म्हणत कोणीतरी दिल्लीला गेलं। शहा शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंची खोचक टीका। तर दिल्लीत हुजरेगिरी करणारे बाळासाहेबांचा वारसा काय चालवणार? शिंदेंवर निशाणा। चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावरती आज मालेगाव बंदची हाक। कडकडीत बंद पाळत अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जाणार। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत कोठडी। कोर्टाच्या आवारात संतप्त महिलांनी रास्ता अडवल्यानं व्हीसीद्वारे कोर्टात हजेरी। आरोपीला आमच्या ताब्यात द्या। महिला चांगल्याच आक्रमक। मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मालेगावमधील पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांचं सांत्वन। 2 महिन्यात आरोपीला फाशी द्या तरच तुमचा धाक बसेल। आरोपीचा एन्काउंटर करा। जरांगेंची मागणी। पार्थ पवारांचं पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची आर्थिक गुन्हे शाखेकडून 6 तास चौकशी। तर पॉवर ऑफ अटर्नी देणाऱ्या 275 जणांची आज चौकशी होणार। विधेयक मंजुरी संदर्भात राज्यपाल राष्ट्रपतींना वेळेचं बंधन नाही। सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। दोघांकडेही न्यायिक पुनरावलोकन करण्यासाठी विधेयक थांबवण्याचा अधिकार नाही। सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा गैरफायदा घेऊन राज्यपाल अडवणुकीचा गोंधळ घालू शकतात। परिणाम जनतेलाच भोगावे लागतील। संघर्ष पुन्हा अटळ। सामनातून निशाणा। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक आज एकत्र येणार। नवी मुंबईतील शिवपुतळ्याचं आज अनावरण केलं जाणार। काही दिवसांपूर्वीच विनापरवानगी अमित ठाकरे यांनी अनावरण केल्यानं झाला होता वाद। शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी सरकारला आता जाग आली। 4 महिने प्रलंबित स्मारकाचं अमित ठाकरेंमुळे 4 दिवसात लोकार्पण। मनसे नेते गजानन काळेंची टीका। टक्केवारी मिळत नसल्यानं सोलापुरात डीपीडीसीचा निधी थांबवला। खासदार प्रणिती शिंदेंचा पालकमंत्री जयकुमार गोरेंवर आरोप। तर खासदार झाल्यापासून तुम्ही किती निधी दिला? भाजप आमदार देवेंद्र कोठेंचं प्रत्युत्तर। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणार्पण करणाऱ्या 107 शहीद हुतात्म्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन। तर उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील हुतात्मा चौकात पुष्पहार अर्पण करत आदरांजली। निशा सलियान मृत्यू प्रकरणी प्राथमिक चौकशीचा अहवाल सादर करणार की नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। मृत्यूपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करत निशाच्या वडिलांची याचिका। सांगलीतील 10वीच्या विद्यार्थ्याची दिल्लीमध्ये आत्महत्या। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं। दिल्ली सरकारच्या आदेशानंतर कोलंबस शाळेच्या 4 शिक्षकांचं निलंबन। नागपुरातील हिवाळी अधिवेशनाची कामं आजपासून पुन्हा बंद। कंत्राटदार संघटनेचा काम बंद करण्याचा आंदोलनाचा इशारा। तर थकीत 150 कोटी रुपये दिले नसल्यानं आक्रमक पवित्रा। मुंबईतील प्रदूषणकारी बांधकामे रोखण्याचा पालिकेचा इशारा। हवेच्या गुणवत्तेवरती बारीक लक्ष। प्रत्येक वॉर्डात भरारी पथकं। हवा प्रदूषण टाळण्यासाठी 28 प्रकारची नियमावली जाहीर। पश्चिम रेल्वेवरती आज रात्री 6 तासांचा ब्लॉक असणार। वसई रोड ते वैतरणा स्थानकादरम्यान रात्री 12 ते 3 वाजेपर्यंत अप आणि जलद मार्गावरती ब्लॉक असेल। तर डाऊन जलद मार्गावरती रात्री 1:30 ते पहाटे 4:30 दरम्यान ब्लॉक असणार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।